नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या नंबर 3च्या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत. तर त्या आर्टिकलचे नाव आहे अ लिटल डिलुलू. आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकाल त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवा. आजच्या एडिटोरियल पेजवर असणाऱ्या 1 आणि 2 या आर्टिकलचे व्हिडिओ आपण यूट्यूबवर टाकलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. लिटल, LITTLE, लिटल म्हणजे लहान किंवा थोडं. डिलुलू, DELULU, डिलुलू म्हणजे अवास्तव कल्पना करणारा किंवा भ्रमिष्ठ. जेन जी, GEN, जेन, ZG, जेन जी हा शब्द आजकाल तुम्ही खूप ऐकत असाल, तर त्याचा आपण अर्थ पाहूया. 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेली पिढी, म्हणजेच इंटरनेट आणि सोशल मीडिया सोबत वाढलेली तरुण पिढी. जेन जी म्हणजेच जनरेशन झेड. फॉर्मलायझिंग, FORMALIZING, फॉर्मलायझिंग म्हणजे औपचारिक स्वरूप देणे. स्लँग, SLANG, स्लँग म्हणजे बोली भाषेतील किंवा रस्त्यावरचे शब्दप्रयोग. कॉइन्ड, COINED, कॉइन्ड म्हणजे नवा शब्द तयार केला. अल्फा, ALPHA, अल्फा या शब्दाचा अर्थ पहिला किंवा सुरुवातीचा पिढी गट असा होतो. ॲडिंग, ADDING, ॲडिंग म्हणजे जोडणे. डिक्शनरी, DICTIONARY, डिक्शनरी म्हणजे शब्दकोश. एन्शुरिंग, ENSURING, एन्शुरिंग म्हणजे हमी देणे किंवा निश्चित करणे. ऑब्सोलेसन्स, OBSOLESCENCE, ऑब्सोलेसन्स म्हणजे कालबाह्य होणे किंवा अप्रचलित होणे. सीम्स, SEEMS, सीम्स म्हणजे दिसते किंवा वाटते. गिव्हन, GIVEN, गिव्हन म्हणजे दिलेला किंवा मानलेला. बॅफलिंग, BAFFLING, बॅफलिंग म्हणजे गोंधळात टाकणारा. रेट, RATE, रेट म्हणजे दर किंवा गती. बीइंग, BEING, बीइंग म्हणजे असणे किंवा अस्तित्व. डिस्कॉर्ड, DISCORD, डिस्कॉर्ड हे व्हॉट्सॲप सारखंच एक ॲप आहे जे बोलण्यासाठी वापरतात. ऑदर, OTHER, ऑदर म्हणजे इतर. प्लॅटफॉर्म्स, PLATFORMS, प्लॅटफॉर्म्स म्हणजे मंच किंवा साधने. क्राउडेड, CROWDED, क्राउडेड म्हणजे गर्दीने भरलेले. एफर्ट, EFFORT, एफर्ट म्हणजे प्रयत्न. कीपिंग, KEEPING, कीपिंग म्हणजे टिकवून ठेवणे. न्यूलॉजिझम, NEOLOGISMS, न्यूलॉजिझम म्हणजे नव्याने तयार केलेले शब्द. अकिन, AKIN, अकिन म्हणजे सारखा किंवा समान. एम्प्टिंग, EMPTYING, एम्प्टिंग म्हणजे रिकामे करणे. टीस्पून, TEASPOON, टीस्पून म्हणजे एक चमचा किंवा थोडंसं. डिफीट, DEFEAT, डिफीट म्हणजे हरवणे किंवा पराभूत करणे. मिलेनियल, MILLENNIAL, मिलेनियल या शब्दाचा अर्थ 1980 ते 2000 दरम्यान जन्मलेली पिढी असा होतो. मिलेनियल ही पिढी, आपण वर एक शब्द पाहिला होता जेन जी, त्या पिढीच्या अगोदरची पिढी आहे. जनरेशन, GENERATION, जनरेशन म्हणजे पिढी. ओल्डर, OLDER, ओल्डर म्हणजे वयस्कर किंवा जुने. अटेम्प्ट्स, ATTEMPTS, अटेम्प्ट्स म्हणजे प्रयत्न. वेनेरेबल, VENERABLE, वेनेरेबल म्हणजे आदरणीय किंवा मान्यवर. इन्स्टिट्यूशन्स, INSTITUTIONS, इन्स्टिट्यूशन्स म्हणजे संस्था. डिक्शनरीज, DICTIONARIES, डिक्शनरीज म्हणजे शब्दकोश. इस्पेशली, ESPECIALLY,
इस्पेशली म्हणजे विशेषतः. व्हॅलियंट VALIANT व्हॅलियंट म्हणजे धाडसी किंवा शूर. रिसेंट RECENT रिसेंट म्हणजे अलीकडील. एक्झाम्पल EXAMPLE एक्झाम्पल म्हणजे उदाहरण. कॅम्ब्रिज CAMBRIDGE कॅम्ब्रिज ही एक जगातील सर्वात मोठी युनिव्हर्सिटी म्हणजेच विद्यापीठ आहे. इन्क्लुजन INCLUSION इन्क्लुजन म्हणजे समावेश. स्किबिडी SKIBIDI स्किबिडी हा शब्द एक स्लँग आहे म्हणजेच बोलीभाषेतील शब्द आहे. एखादी गोष्ट खूप चांगली किंवा वाईट आहे हे जोकमध्ये सांगण्यासाठी स्किबिडी या शब्दाचा वापर आपण करतो. डिल्युशनल DELUSIONAL डिल्युशनल म्हणजे भ्रमिष्ट किंवा अवास्तव कल्पनांचा. ट्रेडवाईफ TRADWIFE ट्रेडवाईफ म्हणजे घरात राहून घरकाम करणारी व प्रचार करणारी पत्नी. प्राऊडली PROUDLY प्राऊडली म्हणजे अभिमानाने. एडिटोरियल EDITORIAL एडिटोरियल म्हणजे संपादकीय. डिफेंडेड DEFENDED डिफेंडेड म्हणजे बचाव केला. इन्क्लुजन्स INCLUSIONS इन्क्लुजन्स म्हणजे समावेश. अगेन्स्ट AGAINST अगेन्स्ट म्हणजे विरोधात. क्रिटिक्स CRITICS क्रिटिक्स म्हणजे टीकाकार. डिसमिस DISMISS डिसमिस म्हणजे फेकून देणे किंवा दुर्लक्ष करणे. आर्ग्युइंग ARGUING आर्ग्युइंग म्हणजे युक्तिवाद करणे. पासिंग PASSING पासिंग म्हणजे तात्पुरता किंवा क्षणभंगूर. लिंग्विस्टिक LINGUISTIC लिंग्विस्टिक म्हणजे भाषाशास्त्रीय. स्टेइंग पॉवर STAYING स्टेइंग POWER पॉवर स्टेइंग पॉवर म्हणजे टिकून राहण्याची क्षमता. कल्चर्स CULTURES कल्चर्स म्हणजे संस्कृती. चेंजिंग CHANGING चेंजिंग म्हणजे बदलणारे. जनरेशन्स GENERATIONS जनरेशन्स म्हणजे पिढ्या. विदाऊट WITHOUT विदाऊट म्हणजे शिवाय किंवा वाचून. इंटरनेट INTERNET इंटरनेट म्हणजे ऑनलाईन जाळं. मेनस्ट्रीम MAINSTREAM मेनस्ट्रीम म्हणजे मुख्य प्रवाह. थरोली THOROUGHLY थरोली म्हणजे पूर्णपणे. ग्लोबल GLOBAL ग्लोबल म्हणजे जागतिक. अल्टिमेटली ULTIMATELY अल्टिमेटली म्हणजे शेवटी किंवा अखेरीस. प्रिसाइसली PRECISELY प्रिसाइसली म्हणजे नेमकेपणाने. स्टायमी STYMIE स्टायमी म्हणजे अडथळा करणे. एफर्ट्स EFFORTS एफर्ट्स म्हणजे प्रयत्न. फॉर्मलाइज FORMALIZE फॉर्मलाइज म्हणजे औपचारिक करणे. इस्पेशली ESPECIALLY इस्पेशली म्हणजे विशेषतः. ड्रॉप्ड DROPPED ड्रॉप्ड म्हणजे सोडून दिलेले किंवा गळून पडलेले. फ्लिक FLEEK फ्लिक म्हणजे परफेक्ट किंवा अगदी बरोबर. फ्लिप हा शब्द एक स्लँग आहे म्हणजेच बोलीभाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ अगदी बरोबर असा होतो. परफेक्टली PERFECTLY परफेक्टली म्हणजे पूर्णपणे. एक्झॅक्टली EXACTLY एक्झॅक्टली म्हणजे नेमके. मेरियम वेबस्टर MERRIAM मेरियम WEBSTER वेबस्टर मेरियम वेबस्टर हे एका डिक्शनरीचे नाव आहे. फॉसिल्स FOSSILS फॉसिल्स म्हणजे जीवाश्म किंवा पुरातन अवशेष. प्रिझर्व्ड PRESERVED प्रिझर्व्ड म्हणजे जतन केलेले. एम्बर
AMBER, अँबर म्हणजे पिवळसर तपकिरी राळ, अंडरस्कोर UNDERSCORE, अंडरस्कोर म्हणजे अधोरेखित करणे, सस्पिशन SUSPICION, सस्पिशन म्हणजे संशय, अबाउट ABOUT, अबाउट म्हणजे बद्दल. धन्यवाद.